डोंगरीकर सभासदांचं हित जपतंय असं डोंगरीकर तरुण मंडळ आज आपल्या या वेसाव्या गावामध्ये सगळ्यांना परिचित आहे। हे गोविंद कृष्ण महाराज की हंडी कुणाची हंडी कुणाची यशवतीच्या तान्या बाला यशवतीच्या तान्या बाला हाय रे यो बसरी वाला हाय रे यो बसरी वाला। सारे गोपाल ये मिलून खेळ खेळतात किती दांडूचा किती गेली काले डोया काली अमरदानू धनी त्याचा किती गेली मला आमंत्रण करतो आणि त्या टायमाला तुम्ही हजर असता आणि तुम्हाला प्रोग्रामला बघितल्याशिवाय आमचे प्रोग्राम गल्लीचे असे आपलं खरोखर तुम्ही त्याचा आनंद घ्या। आपण डोंगरीकर तरुण मंडळ हे दहीहंडीचे मानकरी आहे, त्यासाठी आज आपण आपल्या आया आणि बहिणी आणि सगळ्या मुली या आपण आज एकत्र झालो कशासाठी। काहीतरी प्रोग्राम आहे आपल्या मंडळाचा आणि गल्लीचा बोलला तरी चालेल। आज आपण या साड्यांचं निमित्त आज येणाऱ्या या हंडीच्या दिवशी 15 आणि 16 तारखेला दुसरा युनिफॉर्म आहे। हा बुधवारी काहीतरी युनिफॉर्मचं हे डेट आहे आणि या 500 साड्या आलेल्या आहेत आपल्या माहेर बहिणी आई सगळ्या गावामध्ये आपल्या ज्या ज्या माहेरकरणी गेलेल्या आहेत। एक त्यांचा असा ठसा असतो गावामध्ये नाही इतिहासामध्ये घडेल असा ठसा। आज आपण दुसरं काय आम्ही देऊ शकत नाही, पण आज आम्ही ज्या केलंय ते आम्ही मोठ्यापणाने सांगणार आणि अगोदर पण केलं। असंच आपण एकजुटीने सगळ्या या महिलांना आपल्या पुरुषांना कशा मदती घेऊन आपली जी 9 वर्षाची हंडी येणार आहे त्या हंडीला सगळ्या जणी एवढ्या उत्साहित होतील तुम्हाला भान नाही, पण आमच्यावर तुमचं लक्ष असणार 100% सांगतोय। आम्ही सगळे वेगळ्या भागात गेलो तरी पण तुम्ही तुमच्या परीने आमच्यावर खास करून आम्ही कुठे चुकत असू तर तुम्ही आम्हाला साधारण तरी दिशा दाखवणार ही आमची माझ्याकडनं माझी अपेक्षा असेल तुमच्याकडनं। आज हा उत्सव साड्यांचा आहे। आज आपल्या भगिनी आई वगैरे आलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने। आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले, माझे अध्यक्ष महेंद्र लडके, तसेच खजिनदार केदार चिंचय, माजी खजिनदार भरत जांगले आणि पंकज कोली सेक्रेटरी आणि आमचा जितेंद्र चिंचय सेक्रेटरी, नवीन देव, संग्राम चिखले असे आमचे आणि तुमच्या महिला अध्यक्ष आज आमच्या गल्लीच्या आमच्या मंडळावर पण आहेत आणि या लेडीज उर्मिला चिंचय आणि तसेच आमची वहिनी कविता लडगे हे असं आमचं मंडळ आहे। पण त्यांनी केदारनी बोलल्याप्रमाणे आपण काही अडचण असेल तर आमच्याकडे आम्ही हे मंडळ असते कशासाठी असते हे शिस्त लावण्यासाठी असते आपले। मी आज दुसऱ्या विषयावर बोलेन की जेणेकरून असे न्यायनिवाडे असतात पण आपल्या मंडळामध्ये आले कुणाचा बी आज तुम्ही इतर घरी गेल्या समज तरी ते आमच्याच वाटतायत, म्हणून काही अडचण असली तरी तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही येणारच। आणि गोपाल कृष्ण महाराज की जय। बुधवारी एवढा उत्सव मजेशी करा, तुमचा बुधवारला टर्न दिलेला आहे आणि सगळे दिवशी आपण बुधवारचा टर्न आम्हाला पण थोडंसं इथे तिथं नाचायला भेटेल
आणि 100% तुमच्या या मदतीला आम्ही धावून येऊ एवढं बोलून मी माझे दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद महाराष्ट्र. धन्यवाद. मंडळाचे विद्यमान कार्यकारी सदस्य आणि माझे अध्यक्ष महेंद्र लडगे यांनी विनंती करतो 2 शब्द बोला. आपल्या डोंगरीला तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले, सहसेक्रेटरी पंकज कोळी, खजिनदार केदार चिंचळे आणि सर्व कार्यकारी मंडळ, आपल्या महिला मंडळाचे अध्यक्ष उर्मिला चिंचळे आणि कविता लडगे सेक्रेटरी, आज आपण हा कार्यक्रम पार पाडत असताना आपल्या वर्षानुवर्ष आपला एक आपली सुरुवात असते काय करायला पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे, कुठे कमी पडवलं पाहिजे, त्याच्यासाठी सतत आपण मेहनत करतो. आणि आज मेहनतीचं फळ म्हणून आज हा दिवस आपला उगवलेला आहे की माहेर संधीने या साड्या वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज आपण बघितलं असेल तर या माहेरकर्णीमध्ये जी कार्यकारी मंडळ नाही पण काही कशा प्रत्येक गलीच्या ठराविक महिला अशा निवडलेल्या आहेत तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये त्यासाठी साड्या आणण्यासाठी साड्याचा हिस्सा पैसे वगैरे त्या लोकांची व्यवस्थित पार पडला त्यांची मंडळासाठी आभार मानतो. महिला मंडळ बघितलं असेल आपण वर्षानुवर्ष 1-2-3 वर्ष झाले सतत या सर्व डोंगरीकर तरुण मंडळाच्या साड्या पसंत करणं म्हणजे 4-5 वेळेला त्या पण मला वाटते इकडे गेले आपल्या सुरतला आणि आजपर्यंत एवढी मेहनत करतात की त्या लोकांनी सगळा बोजा डोक्यावर घेतलेला आहे की कोणी गरीब महिला असेल तर त्यांना पण 5 दिवसाच्या साड्या भेटल्या पाहिजेत आणि या पद्धतीने त्या लोकांनी पण खूप मेहनत केलेली आहे. त्यांचे पण एक पुढे अभिनंदन करतोय, आभार मानायचे आपले सभासद आहे. आज हा कार्यक्रम चालू असताना कार्यक्रम करत असताना मला खूप आनंद होते की साड्या वाटप किती लोकात कुठे असेल तिकडे आपल्याला कपड्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही फक्त आपल्याला माहिती आहे. तर तिने साडी पसंत केली मला वाटते गावामध्ये अशी एकही साडी नसेल या पद्धतीने त्या कमिटीने आणि तिने प्युअर गोल्डन आणि नक्षीकामवाल्याची साडी तुम्ही चॉईस केलेली आहे. अतिसुंदर खूप सुंदर. मी त्यांचे पण आभार मानतोय. आज आपण सर्व इकडे जमलेलो आहोत. बुधवारी तुमचा जेवणाचा कार्यक्रम आहे. मला वाटतं तुम्ही मिरवणूक पण असेल बुधवारी बँडबरोबर मिरवणूक घेऊन शिस्तीमध्ये मंदिरामध्ये या. मंदिरामध्ये 8:30 9:30च्या दरम्यान तुम्ही या. तुम्हाला सप्ताह थोडा भेटला पाहिजे आणि मग सर्वजण आपण नाचत मंडळाजवळ येऊन जेवणाची सगळी अरेंजमेंट करा. तुमची अरेंजमेंट असेल तरी आमचं मंडळाचं सगळं लक्ष असेल त्याच्यामध्ये काही कमी पडायला देणार नाही. आणि माझ्याकडनं काही गरज लागली आर्थिक ना ते कुठले मला आवाज द्या, मी तुम्हाला सहकार्य करेन. पुन्हा एकदा मी सर्व महिलांमुळे मंडळाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझ्या इथे जमलेल्या माझ्या बोलण्यापेक्षा आमच्या माहेरकरणी जमलेल्या आहे तर मी साष्टांग नमस्कार करेन की प्रोग्राम हे आम्हाला कोणालाच काय माहिती नव्हतं, या कल्पना पण नव्हती, पण छान एकदम मस्त. केदार बोलल्याप्रमाणे जे काय तुम्हाला हवं असल्या दुःखासुखात हे मंडळ तुमच्या सदैव पाठीशीच राहणार. यायला आपल्या समज बुधवारचा तुमचा जो साड्या घालून जो प्रोग्राम आहे तो खरोखरच गेल्या 15-10 वर्षात मी बघितलेला. त्या कशा एकदा त्या घुसल्या मोडपीस घेऊन तो क्षण अजून मी विसरू शकणार नाही. कारण काय एकदम पण तुम्ही त्याच्या दुप्पट करा. गेल्या वर्षीचं पण असणारच. कारण काय बऱ्याच जणी अशा म्हणजे हिमतीने म्हणजे ते आपलीच गल्ली समजून मस्त अशा एकदम वारत होत्या. आणि जे काय तुम्हाला अजून काय मदत लागली तुमचं जे मंडळ आहे आमचं पण मंडळ तुमच्या पाठीशीच आहे. जास्त काय बोलत नाही, आपल्याला फक्त मजा करायची आहे. 5-10 दिवस ते परत एकदा तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. सगळ्या जणी आलात. माहेर करणी
कसं आहे, जरी आमची बहिणी कुठे लग्न होऊन गेली सासरी, पण सासरी जरी गेली तरी तिला माहेरची आठवण एक दिवसही निघून जात नाही, की आठवण येत नाही असं. आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्या माहेरची आठवण येते, घरच्यांची आठवण येत असेल, परंतु त्याच्याही पेक्षा तुम्हाला अभिमान कोणाचा वाटत असेल ते आम्ही डोंगरीकरणी आहो म्हणून. आणि तुम्ही डोंगरीकरणी आहात म्हणून तर सगळे भाऊ तुमच्या सेवेला धावले येणार आहेत. तुम्ही फक्त सांगा, त्या सगळ्यांनी तुम्हाला बोललेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी धावले येणार आहोत. आणि बहीण भावांचं हे नातं अजरामर आहे. महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णानं आपल्या बहिणीसाठी सगळंच अर्पण केलं, ज्या वेळेला धावा केला त्या वेळेला वस्त्र घेऊन पुढे झाला, आणि तशीच ही साडी आज वाटप या ठिकाणी होणार आहे. आज तुम्ही सगळ्या माहेरकर्णींनी न सांगता, न कुणाला कळू देता असा अचानक एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम सगळ्या माहेरकर्णींचं आणि या सगळ्या टीमचं आम्ही जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करतो. असाच तुमचा उत्सव आणि मी कायम राहू दे अशी सदिच्छा व्यक्त करून साड्यांचा वाटप करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चंद्रकांत चिखले यांना विनंती करेन की ह्या माहेरवासियांना साड्या वाटण्याचा हा कार्यक्रम सुरू करावा. आणि आपली पहिली भगिनी आहे निर्मला भेंडे, जोरदार टाळ्या होऊ द्या. निर्मला भेंडे हंडी आयली डोंगरी गल्लीची बघा बघा सगळे जण धमाल याची. अरे केली तयारी त्यांच दही हंडीची टोकरे सोकरे लहान मोठे नासीन हौशेची. हंडी